आता काय बनवते तू? कारल्याची भाजी, भरलेली कारले. त्याच्यात कांदा, ते कारले वाफळून घेतले आणि कांदा बारीक चिरला. आता लसूण पेस्ट टाकायची. लसूण पेस्ट झाली. आता हळद टाकायची. हळद टाकली. आता हिंग टाकायचा. मीठ टाकायचं. बस. मीठ टाकायचं. लाल तिखट टाकायचं. मसाला काही जास्त वापरत नाही, त्यामुळे आम्ही लाल तिखटच टाकतो. आता आता शेंगदाण्याचा कूट टाकायचा. पण जे मसाले खातात त्याने मसाला टाकला तर चालेल ना? हा, मसाला असं खात्या, पण मसाला आपण जास्त वापरत नाही ना, त्यामुळे नुसतं लाल तिखट. मसाले कोणते वापरायचे? काळा मसाला, लाल तिखट झालं. आता हे झालं टाकून. आता एक जीव करायचा. तेल टाकायचं. तेल टाकलंय का आता? हो, कढाईत पण तेल गरम करायला टाकायचं. कारल्याला जास्त तेल लागतं ना? हो, कच्च्या कारल्याचं भारस जास्तच लागतं. हे वाफळून घेतले, कारण सकाळी घाई असते, त्यामुळे कच्चे वांग्यासारखे भरते मी. आणि कडू पण लागती नाही माझे कारले. कच्चे वांग्यासारखे भरून सुद्धा मी बनवते. सकाळी डबा करावा लागतो, त्यामुळे वाफळून ठेवले आहे. तेला मिठात वाफवले ना? हो, काही काही लोक पाण्यामध्ये पण वाफवतात. पाण्यात उकळून घेतले. कडवट लागते. आणि पाण्याच्या थेंब सुद्धा टाकत नाही. हा, भरून केले तर मिक्सरचं भांडं विसळून टाकते. आता कारले भरायचे. आणि माझ्या पायामुळे माझ्या खुबा मोडला, उभं राहता येत नाही, त्याच्यामुळे मला जास्त करता येत नाही. वाकरवर सगळं चालू आहे. आता करून कारले भरले. मसाला सगळा टाकून, कांदा, लसूण, हळद, हिंग, ते लाल तिखट टाकून मग भरले. आता फोडणीला टाकून दिले. आता गॅस मोठा केलाय ना? हो, गॅस मोठा केला. फ्राय झाले का झालं. कारले तेला मिठात झालेलेच आहे ना? हो. खुरपंडी देईल पाहिजे. आता कारले परतून झाले. कारले जर कच्चे भरून कांदा हे केले तर कांद्याचं पाणी होऊन कांदा दिसत सुद्धा नाही. आता वापरून घेतले त्याचा कांदा दिसतो. कच्चे फोडणीला टाकले तर अजिबात कांदा दिसत नाही. परतून जातो ना तो, लालसर होऊन जातो ना? लालसर होऊन जातो, पाणी होतं. आता हा कांदा दिसतोय. कारल्याच्या भाजीचा कांदा पण दिसला नाही पाहिजे. आणि खूप कलर मस्त येतोय कारले कच्चे फोडणी टाकले का. याला परतल्यावर मग होईल ना हे सोनेरी? नाही हो, कांदा जास्त आहे.